ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। किनवट तालुक्यातील रायपूर तांडा येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। यासाठी शासनाने तात्काळ दखल घेऊन शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा। शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, शेतीचे नुकसान झाले। शासनातर्फे शेतामधील नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ॲडव्होकेट नैतिक नाईक यांनी शासनाकडे केली आहे। किनवट तालुक्यातील अतिवृष्टीमुळे मागील 4 दिवसांपासून सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या विसर्गामुळे तालुक्यातील पैनगंगा नदी नाल्यांना पूर आलाय। त्यामुळे नदी आणि नाले काठच्या शेतामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। शेतीला पुराचा तडाखा बसलाय। आज रोजी ॲडव्होकेट नैतिक नाईक यांनी किनवट तालुक्यातील रायपूर तांडा इथे स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। यावेळी शेतामधील झालेले अतोनात नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते। ॲडव्होकेट नैतिक नाईक यांनी प्रशासनास दूरध्वनीवरून शेतकऱ्यांचे झालेले नुकसानबाबत कळवलं आहे आणि शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा। शेतकऱ्यांचे नुकसान झालंय, शासनातर्फे शेतामधील नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ॲडव्होकेट नैतिक नाईक यांनी शासनाकडे केली आहे। यावेळी अनेक शेतकरी बांधव शेतामध्ये उपस्थित होते। दिनांक 16 ऑगस्ट 2025 ह्या 3-4 दिवसाखाली जो ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, खास करून मी आता रायपूर तांडा येथे उपस्थित आहे। ह्या लोकांचे, ह्या शेतकऱ्यांचे हाल बघून अत्यंत डोळ्यामध्ये पाणी येत आहेत। म्हणजे हा एरिया जो आहे, रायपूर तांडा हा जो भाग आहे, हा अत्यंत कोरडवाहू शेतकऱ्यांचा भाग आहे। यामध्ये लोकांच्या बागायत जमिनी नाहीत। वर्षातून एकदा यांना पीक भेटतं व तो पीक पूर्णपणे यांचं खरडून गेलेला आहे। आज मी ज्या शेतामध्ये आहे त्या शेतामध्ये तुम्ही जर आता बघितलं तर तुम्हाला वाटतं की तुम्ही कोणत्या तरी नाल्यामध्ये तुम्ही उभं टाकलेले आहात। या शेतामध्ये दुसरीकडे जर बघितलं तर आपण पूर्ण मोठे मोठे दगड आणि खाली जर बघितलं तर मातीच्या जागी पूर्ण रेती दिसत आहे आपल्याला। हा खूप भीषण आणि खूप मोठा दुष्काळ पडला असं मला वाटतं आणि मी शासनाला तेवढीच एक मागणी करतो की ओला दुष्काळ हा जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना ॲक्च्युली कंडिशन काय आहे, त्यांची परिस्थिती कशी आहे, त्यानुसार त्यांना जे मुआवजा आहे ते देण्यात यावं असं मला वाटते। आणि आत्ताच मी तहसील प्रशासनाला पण बोललो, त्यांना पुरेपूर परिस्थितीचा अंदाज आहे। ते एक समिती बनवत आहेत, त्यामध्ये पंचायत समिती कार्यालय व तहसील कार्यालय व त्यामध्ये कृषी कार्यालय, या तिन्ही कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची ते समिती बनवत आहेत व गावोगावी त्यांना म्हणजे पाठवून पंचनामा हे लवकर करत आहेत। पण मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की त्वरित यांचा पंचनामा व्हावं व लवकरात लवकर लोकांना त्यांची जे पण काही त्यांची जे म्हणजे आर्थिक परिस्थिती आणि शेतीची परिस्थिती नासधूस जी झालेली आहे त्यावर जो पण काही एक मदत आहे, शासनाचं जो पण पॅकेज आहे ते लवकरात लवकर जास्तीत जास्त प्रमाणात जाहीर व्हावं असं मला वाटतं। आणि मी शासनाला यासाठी मी मागणी पण करत आहे सर्व शेतकऱ्यांना घेऊन। आहे इतकी खराब आहे की पूर्णतः शेतामध्ये दगड आणि पूर्ण रेती आपल्याला दिसत आहे। आता शेतकऱ्यांनी जगावं कसं? आता या शेतकरी खूप परिस्थिती यांची ढासळलेली आहे। शासनाने लवकरात लवकर त्यांना मदत जाहीर करावी हीच माझी मागणी आहे व सर्व शेतकऱ्यांची आहे। मजहर शेख, सी24 तास, नांदेड।